विचार करून द्याव्यांची थेट अप्रत्यक्ष टीका तुमच्यावर होती की बाबा दादांनी एकाच याला डबल उमेदवारी देऊ नये किंवा एक काम करण्याची संधी देऊ नये. मला वाटतं ज्यांनी कोणी केलं असतं त्यांच्याकडून प्रतिक्रिया पण घेतलं तर बरं होईल. आम्ही कामाची माणसे, मी सर्वसामान्य कुटुंबातून आलेली, शेतकरी कुटुंबातून आलेली महिला आहे. अगदी बचत गटाच्या अध्यक्षापासून सुरू झालेला माझा प्रवास आहे. टीका करणारे टीका करत राहतात, मला त्याचं काही गैर वाटत नाही. दुसरी गोष्ट, रस्त्यावर बसून आंदोलनं करणं, संघटना सांभाळणं, महाराष्ट्रावर काम करणं, इतकी मोठी संघटना उभी करणं, हे आमच्या रक्तातला गुण आहे. आम्ही चळवळीच्या कार्यकर्ते आहेत. त्याच्यामुळे पद येतात जातात, पदांची नाही, पण आपण समाजाशी बांधील की हा विचार ठेवून आम्ही काम करतो. दादांना थेट त्यांनी विनंती केली की खरं तर आमदारकी देताना मला याच्यावरती प्रतिक्रिया द्यायच्या नाहीयेत. कोणी केल्यात, कोणी दिल्यात, मला त्याच्यामध्ये अजिबात रस नाहीये. माझं काम, संघटना मला जी जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे पार पाडणं हे आमचं धोरण आहे. आमदारकीसाठी तुम्ही इच्छुक आहात? कुठल्या राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी? मी खरं तर आम्ही मागच्या 2019 मध्ये खडकवासला विधानसभा मतदारसंघामधून आदरणीय दादांकडे आणि पक्षाकडे उमेदवारी त्यावेळेसही मागितली होती. पण ज्या दिवशी माझी मुलाखत होती त्याच दिवशी मला प्रदेशाध्यक्षपद मिळालं. यंदाही आम्ही हा मतदारसंघामधून, दादांनी हा मतदारसंघ राष्ट्रवादीला घ्यावा म्हणून आमच्या मतदारसंघातून सर्व नगरसेवक, शिष्टमंडळ, ज्येष्ठ पदाधिकारी दादांची भेट घेतली आणि दादांनी निवेदन दिलंय की हा मतदारसंघ राष्ट्रवादीला द्यावा. त्यामुळे मी त्या मतदारसंघातून इच्छुक आहे. राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी तुमचा मला कल्पना नाहीये. मला अजून त्याबाबत कोणतीही कल्पना नाही. मला तुमच्याकडून समजतंय, याबाबत मला कोणतीच कल्पना नाही. पक्षातून विरोध होते हे कितपत योग्य आहे? कारण तुमच्यात महिला एक पदाधिकारी आहेत, त्या अशा प्रकारे ट्विट करून. विरोधक घरापासूनच असतात, त्याच्यामुळे विरोधकांची आम्ही कधी काळजी केलेली नाहीये. जितका विरोध होतो तितका आम्ही ताकदीने उभे राहतो. त्याच्यामुळे विरोध हा आमच्या दृष्टिकोनातून अत्यंत गौण विषय. आम्ही काम करतो, कामाची माणसं आहेत. दादांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात, वाड्या वस्त्या आणि पाड्यांवरती पोहोचणं आणि त्या महिलांना सबलीकरण, सुरक्षित देणं ही आमची जबाबदारी, ती आम्ही पार पाडतो.